पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 2 आठवडे होत आले आहेत। एकीकडे भारताने कायदेशीर स्ट्राईक करत पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली, तर दुसरीकडे आता पाकमध्ये घुसून हल्ला करण्याची तयारी आखली जात असल्याचं बोललं जात आहे। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नौदल हवाई दल प्रमुखांसोबत बैठक घेतली, तयारीचा आढावा घेतलाय। बघूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी जोरदार तयारी केली आहे। त्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 दिवसांपासून दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकांचं सत्र सुरू आहे। रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदल आणि हवाई दल प्रमुखांसोबत बैठक घेतली। त्यानंतर आज संरक्षण विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह हे पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी पोहोचले होते। हवाई दल आणि नौदल प्रमुखांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2 उच्चस्तरीय बैठका। आधी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधानांशी सविस्तर चर्चा केली। अरबी समुद्रातील युद्धनौका सज्जतेबाबत नौदल प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली। भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंह यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। आणीबाणीच्या प्रसंगी कारवाई करण्यासाठी भारतीय हवाई दलाची काय तयारी आहे या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। संरक्षण विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह यांच्याकडूनही पंतप्रधान मोदींची भेट घेण्यात आली। दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा सूचक इशारा दिलाय। भारतीयांना जे हवंय ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात होणारच असं विधान राजनाथ सिंह यांनी केल्यानं काहीतरी घडणार अशी चर्चा सुरू झाली है। साथियों, एक रक्षा मंत्री के रूप में मेरा दायित्व है कि मैं अपने सैनिकों के साथ मिलकर देश की सीमाओं की सुरक्षा सुनिश्चित करूं, और मेरा यह दायित्व है कि अपनी सेना के साथ मिलकर देश के ऊपर आंख उठाने वालों को मुंहतोड़ जवाब दूं। मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं कि प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे। मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है। हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। आतंकवाद को मूल समेत उखाड़ने का हमारा संकल्प है और वो सिद्ध होकर रहेगा। सिंधू पाणी वाटप करार स्थगित करणाऱ्या भारतानं पाकिस्तानला आणखी एक दणका दिलाय। जम्मू काश्मीर मधील चिनाब नदीवरील बागलिहार धरणाचं पाकिस्तानात वाहणारं पाणी आता बंद करण्यात आलंय। भारताच्या या कारवाईनं पाकिस्तान सरकारच्या घशाला कोरड पडली आहे। दरम्यान आगामी काळात झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याची योजना तयार असल्याची माहिती समोर आली आहे। जम्मू मधील रामबन भागामध्ये चिनाब नदीवर बागलिहार धरणातून पाकिस्तानात वाहणारं पाणी बंद। चिनाब नदीचं पाणी अडवल्यानं पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतात पाण्याची अडचण। पाकिस्तानच्या अनेक भागामध्ये पाणी टंचाई होण्याची शक्यता। झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याची योजना। झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे दरवाजे बंद केल्यास पाकिस्तानचे पाण्याविना हाल होणार। दोन्ही ठिकाणी जलविद्युत प्रकल्प, पाकिस्तानला जोडल्या जाणाऱ्या पाण्याचं नियोजन दोन्ही ठिकाणी केलं जातं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं पाकला घेरण्यास सुरुवात केली आहे। आधी सिंधू पाणी वाटप करार स्थगित केला, आता चिनाब नदीवरील बागलिहार धरणाचं पाकिस्तानात वाहणारं पाणी बंद केलं आणि त्यामुळे शेतीस पाणी न मिळाल्यास या भागात अन्नधान्य मिळण्यास अडचण होऊ शकते। तसंच भारतानं झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे दरवाजे बंद केले तर पाकची स्थिती ही अजून गंभीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जेव्हा पाण्यावाचून हाल होतील त्यानंतर तरी पाकिस्तान ठिकाण्यावर येणार का हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।